मुक्ताईनगरमध्ये बनावट दारूची खुलेआम विक्री, कारवाईची मागणी. शहरात सुरू असलेल्या यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरमध्ये बनावट दारूची खुलेआम विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी सर्रास खेळ केला जात असल्याचा आरोप होतोय. यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक शहरात दाखल होत असताना अवैध दारू विक्री वाढल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. गेल्या काही वर्षापासून शहरात अवैध दारू विक्रीचं प्रमाण वाढत असल्याची चर्चा आहे. काही धाबे, टपऱ्या आणि रस्त्यालगतच्या दुकानातून बिनधास्तपणे बनावट दारूची विक्री सुरू असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. विशेषतः यात्रा उत्सवाच्या काळात मागणी वाढत असल्यानं या अवैध व्यवसायाला अधिकच ऊत आलाय. पोलिसांचे कथित दुर्लक्ष आणि नियंत्रणाचा अभाव यामुळे या प्रकाराला चालना मिळण्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत. शहरालगतच्या पूर्णाड फाटा, संत मुक्ताई चौक परिसर तसेच नॅशनल हायवे आणि भुसावळ रोडवरील काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत संशयास्पद हालचाली होत असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. या भागात अवैध दारूची साठवण आणि विक्री होत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. काही ठिकाणी बाहेरून आणलेली बनावट दारू स्वस्त दरात विकली जात असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी तातडीनं संयुक्त कारवाई करावी अशी मागणी जोर धरतीये. यात्रा उत्सवाच्या काळात कोणती अनिष्ट घटना घडू नये यासाठी विशेष पथकं नेमून धाडसत्र राबवावं आणि अवैध दारू विक्रीवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली. दरम्यान या प्रकारामुळे शहरात संतापाचं वातावरण पसरलं असून प्रशासनानं तातडीनं ठोस पावलं उचलली नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलाय. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न असल्यानं संबंधित यंत्रणांनी तातडीनं लक्ष घालून कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचं सर्वसामान्यांचं मत आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर.